नौशेरामधनं गेल्या काही तासांपासून पाकिस्तानने फायरिंग बंद केलंय। एलओसीवर रात्री सुरू असलेलं फायरिंग आता पाकिस्तानने थांबवलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आहे। नौशेरामध्ये गेल्या काही तासांपासून पाकिस्तानचं फायरिंग जे आहे ते बंद झालेलं आहे। अंधाधुंद गोळीबार पाहायला मिळालेला होता, मात्र आता एलओसीवरील रात्री सुरू असलेलं फायरिंग हे पाकिस्तानने थांबवलंय। जम्मूजवळ सांबा भागातलं पाकिस्तानचं फायरिंग देखील थांबल्याचं समोर येतंय। पुन्हा एकदा भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत, आपल्या प्रतिनिधी भारती। आता रात्रभर जो अंधाधुंद गोळीबार पाहायला मिळाला होता तो आता थांबलेला आहे। कुठे कुठे हा गोळीबार सुरू होता आणि कुठे कुठे तो आता थांबलाय? भारती, अश्विन, आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरचे जे भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता, ड्रोन अटॅक झालेले होते, अर्थात झाले म्हणण्यापेक्षा प्रयत्न झाला होता जो आपल्या सैन्याने यशस्वी होऊ दिला नाही। मात्र जी माहिती आता आपल्याला येते ती रात्रीच्या खूप उशिरापर्यंत फायरिंग सुरू होतं। मात्र आता नौशेरा सांबा दोन्ही ठिकाणी गेल्या काही तासांपासून फायरिंगचे आवाज येत नाहीयेत, त्यामुळे फायरिंग गेल्या काही तासांपासून बंद झालेलं आहे। तिथली जी ऍक्टिव्हिटी होती ती थांबलेली आहे असं आपण म्हणू शकतो। अर्थात काही तासच झालेले आहे, त्यामुळे आता पुढे काय होतं ते बघणं अतिशय आवश्यक आहे। मात्र आता आपल्याकडे सकाळचे जे व्हिज्युअल्स आले आहेत ते अखनूरमधनं आहेत, सांबामधनं आहे, उरीमधनं आहे, या सगळीकडे काल रात्री फायरिंगही होत होतं, ड्रोन अटॅकचा प्रयत्नही झाला होता। आता मात्र आपल्याला लोक रस्त्यावर आलेले दिसतात आहेत, लोक रात्री काय झालं होतं ते सांगताना दिसतात आहे, त्यामुळे आता तिथे काही ऍक्शन घडत नाहीये एवढं नक्की। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। जम्मूजवळ सांबा भागातलं पाकिस्तानचं फायरिंग थांबलेलं आहे। गेल्या काही तासांपासून एलओसीवर सातत्याने पाकिस्तानने अंधाधुंद असा गोळीबार केलेला होता, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं। मात्र गेल्या काही तासांपासून ही फायरिंग, हा गोळीबार हा थांबलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।